सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला आजचा विषय पुस्तकांबद्दल असा विषय घ्यायचं कारण असं की आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की सध्या 17 जुलै ते 13 नोव्हेंबर या काळामध्ये मी दररोज सकाळी 6:30 वाजता एक व्हिडिओ अशी भावशेखरची मालिका करतोय. त्याच्या आधी काही काळ आपण शेखर 64 अशी ही मालिका केली. चंद्रशेखर टिळक माझ्या याच युट्यूब चॅनलवरती मी तिला 650हून जास्त असे व्हिडिओ रिलीज केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये अनेक वेळा यांना त्या पुस्तकाचे संदर्भ आहेत. अगदी स्मरण विस्मरण ही काही काळापुरेशी चालवलेल्या माझ्या मालिकेमध्ये तर पूर्णपणाने पुस्तकांचा विचार केला होता. झालं असं की अशाच एका मालिकेमध्ये आता आपण भावशेखरमध्ये वरचेवर काही पुस्तकांचा उल्लेख केला आणि त्यातल्या 4-5 पुस्तकांच्या व्हिडिओ बद्दल बोलतानाच्या व्हिडिओमध्ये त्या विषयाला, त्या पुस्तकाला, त्या लेखकाला अशी धरून त्याची इतर काही पुस्तकांचे उदाहरणं माझ्या तोंडून दिली गेली. आणि त्यावेळेला सहज एकाने मला विचारलं की इतकी पुस्तकं खरंच तू का वाचतोस? या प्रश्नाने मी थोडा जागरूक झालो आणि म्हणून आजचा विषय पुस्तकांबद्दल. यातनं माझी असलेली किंवा नसलेली विद्वत्ता दाखवायचं कारण नाहीये. जे माझ्या घरी आले आहेत त्यांना कल्पना आहे की माझ्या घरी काही हजारो पुस्तकांचा संग्रह आहे आणि ती आता पायाला त्रास होतो म्हणून नव्हे तर पटकन हाताशी असावीत म्हणून पटकन समोरच ठेवलेली आहेत. आणि त्यामुळे गमतीनं माझे जे जुने बालमित्र आहेत ते असे म्हणतात की लोकांकडे कन्व्होकेशन सर्टिफिकेट असतं, त्याचा उपयोग काय हे माहिती नाही. तसंच शेखरकडे कन्व्होकेशन सर्टिफिकेट नसल्यामुळे तो पुस्तकं दाखवतो. असं पुस्तकांबद्दलचं वर्णन म्हणून नव्हे. माझ्या सुदैवानं किंवा दुर्दैवानं, सक्तीनं नाही पण स्वेच्छेनं असं मी केलेलं एकमेव व्यसन म्हणजे पुस्तकं ही गोष्ट खरी. आणि मग सहज लक्षात आलं की एखादा पुस्तक, एखादा विषय, एखादा लेखक याच्याविषयी दुमत असू शकतं, पण पुस्तक वाचणं याची ज्याला आवड असते त्याच्यामध्ये मात्र काहीही दुमत नसतं. कारण त्याच्या कळत न कळत तो त्या पुस्तकांकडे ओढला जातो. माझ्या बाबतीतला एक गमतीचा किस्सा मी या भावशेखरच्या व्हिडिओमध्येही म्हटलंय की माझ्या व्यावसायिक जीवनामध्ये जवळजवळ 20 वर्षाचा काळ असा होता की जेव्हा मला महिन्यामध्ये 18 ते 20 दिवस टुरिंग असायचं. ती टूर पूर्ण करून परत येत असताना आम्ही परतीच्या प्रवासासाठी एअरपोर्टवरती आलो की माझे ऑफिसचे सहकारी गमतीनं माझ्याविषयी असं म्हणायचे की परतीच्या प्रवासासाठी विमानात चढताना त्यांना फक्त बोर्डिंग पास विचारतात आणि टिळकांना मात्र बोर्डिंग पास बरोबर त्या गावातल्या पुस्तकाच्या दुकानाचं बिलही विचारतात. यातला गमतीचा मुद्दा सोडू, पण एरवी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ज्याला पुस्तकाची खरी आवड आहे त्याच्या कळत न कळत तो रस्त्याने निरुद्देश्य फिरताना सुद्धा पुस्तकाचं दुकान दिसलं की त्याची पावलं घुटमळतात. आणि हे केवळ तुमच्या माझ्यासारखं सर्वसामान्य माणसांविषयीच खरं असतं असं नाही. प्रत्येकाची पुस्तकं वाचायची ही त्याची एक शैली असते, त्याची एक वेळ असते. अर्थात तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला दरवेळेला ती हौस भागवता येते अशातला भाग नाही, पण त्याची एक शैली असते, ही गोष्ट खरी. माझे एक मित्र आहेत श्रीराम शिदे म्हणून, ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, आता निवृत्त आहेत. त्यांच्या वडिलांना मी उभ्या आयुष्यात कधीही पुस्तकाशिवाय पाहिलेलं नाही. आणि ते जेव्हा घरी असताना पुस्तक वाचायचे त्यावेळची त्यांची शैली तर माझ्या मनापासून अगदी तहहयात भिनलेली आहे. आपण विष्णूचं वर्णन शेषशाही भगवान असं करतो. श्रीराम शिदे यांच्या वडिलांचं वर्णन असंच होतं. ते शांतपणाने, निवांतपणाने खिडकीच्या खालच्या त्याच्या पलंगावरती 2 तक्के पाठीमागे घेऊन पाय पसरून बसायचे, पायावरती सुरेखसं पांघरून घ्यायचे आणि प्रचंड वेगानं ते मनुष्य वाचत राहायचा. त्या माणसाला घरी मी असं सोडून कधीही पुस्तक वाचताना पाहिलेलं नाही. फक्त पुस्तकाविषयी आपण त्यांच्याशी बोलायला गेलो की ते ज्या दमानं आणि उत्साहानं बोलायचे तेव्हा ते काय मांडी घालून बसतील ते, अशी परिस्थिती. अशाही गमती जमतीच्या आठवणी असतात. संजय साठे म्हणून माझा एक जुना मित्र होता, दुर्दैवानं तो आता या जगात नाही. त्याच्या वडिलांमुळे खरोखरच एकाच वेळेला एकाच विषयावरचं इंग्लिश पुस्तकही वाचता येतं, हिंदी पुस्तकही वाचता येतं, मराठी पुस्तकही वाचता येतं. आणि मग असं वेगवेगळ्या भाषेत लिहिलेलं पुस्तक असेल आणि ते जर वेगवेगळ्या काळातल्या लेखकांनी लिहिलेलं असेल तर केवळ त्या पुस्तकाची भाषा किंवा त्याचं भाषेचं माध्यम बदलतं असं नाही, मुळातलीच त्याची शब्दशैली, लेखनशैली, विचारशैली ही बदलते. ही गणितं लक्षात येतात. यातनं आपण जेव्हा म्हणतो की आपण वेगवेगळी पुस्तकं वाचली की आपला दृष्टिकोन बदलतो, असा दृष्टिकोन बदलण्यामुळे मागे अशी काही कारणं असतात का?
याचा विचार करावा लागतो. आणि ही कळत न कळत कॉलेजपासनं सवय लागल्यामुळे कोणतंही एक पुस्तक सलगपणाने मी वाचतो अशातला भाग नाही. त्या पुस्तकाचा विषय आवडायला लागला की माझ्या कळत न कळत अरे या विषयावर मी आधी हे वाचलंय, या विषयावर मी आधी हे वाचलंय, हे वाक्य वाचताना याचा संदर्भ इथे येतोय, हे वाक्य वाचताना ह्याचा संदर्भ इथे येतोय, अशी गणितं असतात. म्हणजे आता माझ्या घरामध्ये माझ्याविषयी असं म्हटलं जातं की कोणतंही पुस्तक मी त्याच्यासाठी वाचत नसतो, कोणतंही नाटक मी नाटक म्हणून पाहत नसतो, कोणताही सिनेमा मी सिनेमा म्हणून पाहत नसतो. तर त्यातला प्रत्येक प्रसंग, माझे जे भाषणाचे वेगवेगळे विषय आहेत त्याच्याशी कुठे गुंफले जातात का हे मी माझ्या कळत न कळत बघत असतो. त्यामुळे माझा धाकटा मुलगा कधीही माझ्या बरोबर नाटक सिनेमा पाहायला यायला तयार नसतो, कारण मला ते वाक्य क्लिक होतं. मग मी नंतर इंटरव्हल मध्ये त्याला विचारत राहतो, अरे हे वाक्य असंच होतं ना. म्हणजे एकदा ते वाक्य सिनेमातलं शब्दशः डोक्यात बसलं की मग त्यातल्या शब्दांशी खेळत इतर विषयांशी ते जोडता येतं का. तो म्हणला याच्यासाठी आम्ही सिनेमे बघत नाही. सुदैवानं ही सवय माझ्या नातवालाही लागली आहे, याचं मला समाधान आहे. असंच पुस्तकांबद्दलही होतं की नाही. अगदी साधं गणित घ्या. अगदी आत्ता काही दिवसांपूर्वी आपण भावशेखर मध्ये दुर्गाबाई भागवतांच्या शासन साहित्यिक आणि बांधिलकी हे पुस्तक वाचलं आणि त्याचा विचार केला. 1988 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली होती. 2018ला याची दुसरी आली होती. आता त्याला विनय हर्डीकरांनी प्रस्तावना लिहिली आहे, हे मी त्या दिवशीही सांगितलं. पण आता इथे ते थांबायचं की नाही, ती प्रस्तावना खूप चांगली होती. मग विनय हर्डीकरांचं गाजलेलं पुस्तक कुठचं, तर जनांचा प्रवाह चालीला, म्हणून मग ते वाचन झालं. जनांचा प्रवाह चाललेला पार्श्वभूमी कुठची, तर आणीबाणीची, म्हणून मग नानी पालखीवालांसकट काहींची पुस्तकं वाचली गेली. मग ती आणीबाणी कशी होती, त्या काळात वाचलेली पुस्तकं कुठची होती, म्हणून पुन्हा एकदा नव्यानं माझ्या संग्रहातली आयन रँडची पुस्तकं बाहेर आली. मग आयन रँडला पार्श्वभूमी कुठची, तर रॅडॉल्फ हिटलरची. मग त्यातनं वैभव पुरंदरेंच्या हिटलर आणि इंडियासाठी मी भावशेखरचा भाग केला. मला पूर्ण खात्री आहे तुमच्यासारख्या अनेक वाचकांची अशीच गणितं होत असतील. आणि मग असं वाचत असताना अलीकडच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये एक वेगळाच संदर्भ आला की फ्रँकलिन रुझवेल्ट कितीही कार्यमग्न असला तरी दिवसात एकतरी पुस्तक वाचून पुरं करायचा. त्याला जसा वेळ हाताशी असेल त्यानुसार तो पुस्तकाची निवड करायचा. बऱ्यापैकी वेळ असेल तर बऱ्यापैकी मोठं पुस्तक, छोटा कमी वेळ असेल तर छोटेखानी पुस्तक, पण दिवसभरात एक पुस्तक वाचून पूर्ण केलं नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत, असा फ्रँकलिन रुझवेल्टच्या कळत्या वयातला विषय नव्हता किंवा दिवस नव्हता, असं त्याच्याविषयी म्हटलं जातं. लोकमान्य टिळकांविषयी अशीच आठवण सांगितली जाते की टिळकांचा पुस्तकाच्या वाचनाचा वेग प्रचंड मोठा होता. म्हणजे साधारणपणे एका बसल्या बैठकीत 500-600 पानं हा मनुष्य लोकमान्य टिळक निवांतपणानं वाचत असत, ही वस्तुस्थिती आहे. आणि तरी सुद्धा कालांतराने या पुस्तकाच्या या पानावरती हा संदर्भ आहे असं ते सांगू शकत असत. मंडालेच्या तुरुंगातनं त्यांनी ज्या वेळेला पत्र घरी पाठवली त्यातल्या एकाही पत्रामध्ये एखाद्या पुस्तकाचा उल्लेख नाही, असं पत्र नाही असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर खरं सांगायचं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वतःच्या घरी जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या पुस्तकाच्या बरोबरीने त्यांच्या इतर 2 गुरुजनांकडनं आलेल्या पुस्तकांचाही वाटा होता. तरी सुद्धा ते मंडालेत असताना सांगू शकायचे की यांच्याकडनं आलेल्या पुस्तकाच्या खंडामध्ये किंवा संचामध्ये हे पुस्तक आहे, ते साधारणपणे या जागी ठेवलंय. कल्पना करा की खरोखरच अशा माणसाला व्यसन म्हणणं चुकीचं आहे. ही पुस्तक वेडी माणसं आहेत की नाही. आणि मग या पुस्तक वेड्या माणसांचा विचार करताना किती वेगवेगळ्या पद्धती असतात. वेगवेगळ्या पुस्तकांविषयी, वेगवेगळ्या पुस्तक संग्रहाविषयी, वेगवेगळ्या पुस्तकांच्या दुकानांविषयी अनेक अनुभव मी माझ्या प्रवास वर्णनांमध्ये किल्यानं देशाटनं या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. तसाच एक प्रसंग सांगतो आणि या व्हिडिओचा समारोप करतो. कारण पुस्तक हा विषय असा आहे की वेगवेगळी पुस्तकं सोडा, एकंदरीतच पुस्तकांच्या आवडीनिवडी याच्यावरतीच 120 भाग करता येतील, पण एवढी मोठी मालिका सलग करायची की नाही याचा विचार करू. असं म्हटलं जातं की लिओ टॉल्स्टॉयची जी सगळ्यात मोठी कादंबरी होती वॉर अँड पीस, ते किती जगडव्याळ प्रकरण आहे याची आपल्याला कल्पना आहे. आणि त्या काळात आजच्यासारखं काही कम्प्युटर्स नव्हतं, कॉपी पेस्ट नव्हतं, परत प्रिंटआउट घेतले अशातला भाग नव्हता. त्याचं मॅन्युस्क्रिप्ट फायनल होईस्तोवर लिओ टॉल्स्टॉयच्या पत्नीनं या पुस्तकाचं पुनर्लेखन 7 वेळा केलंय.
हस्तलिखित पानं आहेत. ती प्रिंटेड पानच आपल्याला एवढी वाटतात, तर त्याची हस्तलिखित पानं किती असतील, त्याच्यामध्ये एडिटिंग किती असेल. ते कित्ता गिरवल्यासारखं आहे, त्याच्यावर गिरवायचं नाहीये, नव्यानं लिहायचंय. म्हणजे पहिली आवृत्ती किंवा पहिलं प्रत, त्याच्यावरती लिओ टॉल्स्टॉयनी केलेले बदल, त्याची पुनरावृत्ती, आणि असं करून नंतरच्या काळामध्ये लिओ टॉल्स्टॉय असं म्हणालेत की कदाचित आता जर मी पुन्हा नव्यानं हे पुस्तक लिहिलं तर कदाचित त्याच्यामध्ये खूप बदल झालेले असतील. ज्यांची आजपर्यंत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत ते माझ्या या मताशी सहमत असतील की खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकच लेखकाला स्वतःच्या पुस्तकाविषयी तसं वाटतं का. आज मी तिला माझी 33 पुस्तकं प्रकाशित झाल्यामुळे आणि त्या 33 पुस्तकांच्या एकूण 81 आवृत्त्या आल्यामुळे अनुभवातनं सांगेन की हो तसं वाटतं. अगदी साधं उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की राजहंस प्रकाशनातर्फे गुंतवणूक पंचायतन हे माझं पुस्तक प्रकाशित झालंय. त्याची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे आणि त्यातली प्रत्येक आवृत्ती मी अद्ययावत केली आहे. त्यातली कित्येक प्रकरणं 2 आवृत्त्यांनंतर 3 आवृत्त्यांनंतर मी आधीच्या पुस्तकात आवृत्तीत असलेलं प्रकरण पूर्णपणाने रद्दबातल केलंय आणि पूर्णपणाने नव्याने लिहिलंय. म्हणजे मला गमतीनं माजगावकर साहेब असं म्हणत असत की याची आवृत्ती ही पुढची आवृत्ती नसते, ही त्या विषयाची किंवा मुद्द्याची पुढची आवृत्ती असते. काही काही वेळेला ती त्या क्षेत्राची गणती असते. एक साधं उदाहरण पाहू ना, की आपल्याकडं सध्या भूतान आणि क्युबा ह्या 2 देशांची वेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे. दिलीप कुलकर्णींचं या विषयावरचं पुस्तक आहे भूतान आणि क्युबा. पूर्णपणाने ते पुस्तक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं लिहिलंय. दिलीप कुलकर्णी यांचं वर्णनच मुळे निसर्गस्नेही जीवनशैलीकडे असं केलं जातं आणि पूर्णपणाने त्या विषयाला वाहिलेलं आणि म्हणून त्याची रोल मॉडेल्स म्हणून भूतान आणि क्युबाचा विचार केलाय. पण त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली त्याच्या आधीच्या काळातल्या अभ्यासावरती ते पुस्तक आहे. ते त्या काळात अत्यंत उत्कृष्ट होतं. आज त्याला काही काळ मध्ये उलटून गेलाय. राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या भूतान आणि क्युबा या दोन्ही देशांचं आता परिवर्तन झालंय. मग आता त्याशाप्रमाणे निसर्गस्नेही जीवनशैली म्हणून भूतानकडे कसं पाहता येईल, क्युबाकडे कसं पाहता येईल, अशा दृष्टिकोनातनं परिशिष्ट किंवा नवीन आवृत्तीत उपोद्घात आणि उपसंहार येत गेले का असाही विचार करायचा. म्हणून आजचा भावशेखरचा विषय पुस्तकांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.